नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रेझी बॉयज या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे चाललो आहेत। तर एक साधारण सकाळचे वाजलेत 5:30 वाजता निघालो आपण रायगड या गडावरती निघण्यासाठी। तर चला सुरू करूया आजच्या या ब्लॉगला आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण पोहोचलोय हिंजवडीमध्ये पोहोचल्यानंतर आपण बाईकची टाकी फुल करून पुढे पिरंगुट मार्गे रायगडसाठी रवाना होणार आहे। तर चला मग। थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला मुळशी धरण दिसतं। मुळशी धरणाच्या साईडच्या रस्त्याने आपण पुढे तामिनी घाटाकडे वळतो। बघू शकता मित्रांनो, आता आपण तामिनी घाटामध्ये पोहोचलेलो आहे। तर तामिनी घाटाच्या अगोदर आपल्याला तामिनी गाव लागतं। तामिनी गावात न जाता आपण तामिनी घाटाच्या दिशेने सरळ पुढे निघणार आहात। गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला मस्त असं धुकं बघायला भेटतं। त्याच धुक्याचा आनंद घेत आपण पुढचा रस्ता पूर्ण करत तामिनी घाटात पोहोचतो। तर तामिनी घाटात पोहोचल्यानंतर आपल्याला भरपूर असे धबधबे बघायला भेटतात। तर आपण ठराविकच धबधबे एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये, जेणेकरून प्रॉपरली व्ह्यू वगैरे बघायला भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला। तर चला मग तेही बघूया आपण। नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे तामिनी घाटामध्ये। तामिनी घाटातला आता आपण धबधब्याला एक्सप्लोर करतोय। मागे बघू शकता 2 लाईव्ह धबधबे आहेत, खूप मोठे आहेत इथे सध्याच्या। तर ही आमची टीम आहे। हॅलो टीम। हॅलो तुम्हाला आता लाईव्ह व्ह्यू दाखवतो कसा आहे नजारा। कमा मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी। तर तामिनी घाटातून खाली आलो की सणसवाडी गाव आहे। सणसवाडी गावाच्या आपण एक्झॅक्टली म्हणजे स्टार्टिंग पॉइंटलाच आहे ना थांबलेलो आहे। तर आता चहा झाल्यानंतर थोडा नाश्ता करणार, नाश्ता करून इथून लगेच रायगडसाठी पुढे रवाना होणार।
मित्रांनो, नाश्ता आता झालेला आहे. आता आपण सणसवाडीतून पुढे निघतोय. एक साधारण 40 किलोमीटर अंतर राहिलंय पुढं. तर आपण 40 किलोमीटर अंतर एक साधारण 1 तासाचा रस्ता असणार आहे. तर आता इकडून जे आलोय तर आपण इकडून आलेलो आहे. आता जायचं आहे आपल्याला, ते इकडे जायचं आहे. इथं पुढं सणसवाडी MIDC लागणार आहे. MIDC तून आपण पुढे तसंच क्रॉस करून रायगडला जाणार आहे. मित्रांनो, आपण आता रायगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर इथं आल्यानंतर आपण टी शर्ट घातलेले आहेत. टी शर्ट इथून तुम्ही घेऊ शकता. इथंच मागे दादाचं दुकान आहे, तिथून त्यांच्याकडून परचेस करू शकता. तर आपण आता सध्या ट्रेकिंगला स्टार्ट करणार आहे. ट्रेकिंगसाठी इथून पॉईंट असणार आहे. आणि इकडे साईडला बघितलं थोडंसं आपल्याला धबधबा वगैरे दिसतात आहे. तर सध्या थोडासा फॉग क्लाउड आहे, तर त्याच्यामुळे थोडेसे अदृश्य असे दिसतात आहे. तर आता आपण सध्या चालू करतोय ट्रेकिंगला. तर आपल्या सोबत आहेत आपले काही मित्र, तर त्यांच्या सोबतच आपण ट्रेकिंग चालू करणार आहेत. तर चला. तर मित्रांनो, आपण आता ट्रेकिंगला चालू केलेलं आहे. तर पाहू शकता सध्या तरी पाऊस नाहीये. मला वाटते नक्कीच थोड्या वेळात काही पाऊस येऊ शकतो. वातावरण तसं झालेलं आहे थोडंफार, तुम्ही बघू शकता. थोडं आता तर इतक्या दिवसापासून तरी काय साधारण 3 तासाचा ट्रेक असू शकतो हा. तर बघूया आपण किती वेळात कंप्लीट करतोय. मित्रांनो, वरती येताना शक्यतो जमलं तर काठीचा उपयोग करा, कारण एवढी धाप भरते ना की तुम्ही ऋषीभाऊंना एकदा विचारू शकता. खूप खूप अजून काय धाप लागते, कारण की इथं ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. श्वास घ्यायला खूप त्रास होतोय. त्याच्यामुळे काठीच्या सहाय्याने तुम्ही वरती या. मित्रांनो, आता बघितलं असेल तुम्ही, ऋषीभाऊंला ऑक्सिजन सिलेंडर आणायचं आम्ही विसरलो. तर त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही खाली मदत करून एक जणाकडून काठी उसने घेतलेली आहे. तर काठी आता त्या काठीच्या साह्याने आहे ना वरती जाण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा.
गडावरती थोड्याशा पायऱ्यावरती चढून आल्यानंतर तुम्हाला आहे ना पाण्याचा वाहता जरा दिसेल. अतिशय सुंदर असं दिसतंय दृश्य, बघू शकता तुम्ही इथे. पाण्याचा आवाज वगैरे खूप छान येत आहे. मित्रांनो, आत्ताशी आपल्या निम्म्या पायऱ्या चढून झालेल्या आहेत. जवळपास 1.5 तास चालतोय आपण वरती, तरी सुद्धा अजून एक साधारण 1.5 तास वरती चालावं लागेल. बघू शकता आपण आता कुठे आलोय. आमची काही मंडळी जी आहेत ते मागच आहेत, काही पुढेच आहेत. मी मध्यंतरी आहे. म्हणजे बघू शकता भरत, संजय भाऊ. काय नजारा आहे मित्रांनो. इथं जाताना थोडीशी तुम्हाला प्लेन एक वाट भेटते, पाऊल वाटच आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे, तर मला तर नाही वाटत आहे की एवढा पाऊस येईल. जर पाऊस आला तर चांगलाच आहे. अजून थोडासा एक्सपिरियन्स, थोडासा वेगळा अनुभवायला भेटेल आपल्याला इथे. पावसाला सुरुवात झाली मस्त मध्ये, बघू शकता तुम्ही. आता मित्रमंडळी जरा थोडीशी लांब आहे अजून सुद्धा. पावसाचा आनंद घेत थोडासा गड चढायची आमची इच्छा अजूनच थोडीशी वाढलेली आहे, बघू शकता. मगाशीच आपलं बोललेलो की पावसाची येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला थोडासा पावसाचा सुद्धा आनंद घेता येईल त्याच्यासोबतच. काही वेळच हा पाऊस असणार आहे, बघू आपण. एकदम मनसोक्त आनंद. माझ्यासोबत अजून दुसऱ्या गावची सुद्धा लोक आहेत, ते थोडीशी मागे आहेत, बघू शकता तुम्ही. काही श्रीगोंदा वगैरे असं काहीतरी सांगितलं त्यांनी गावाचं नाव. नगर. वा, अतिशय सुंदर असा हा धबधबा, जो की मनमोहक वाटतोय सगळ्यांसाठीच. नक्कीच. चला, फायनली ऋषी वरती आलेला दिसतोय आपल्याला, काठीच्या साह्याने व्हायना. जय. चला, आता आपण पुढचा प्रवास अजून वेगाने चालू करूया, कारण की आपल्याला खूप कमी वेळ भेटणार आहे, जेणेकरून पुढचा जे काही पॉइंट्स आहेत त्याला पण आपण एक्सप्लोर करता येईल. धबधबा बघू शकता, एवढा खतरनाक असा रूप घेतलेला धबधबा दिसतो आपल्याला. याच्यात आनंद घेताना आमचे मित्र परिवार सगळं क्रेझी बॉयज म्हणू शकता, कारण ही पूर्णपणे क्रेझी बॉयजची टीम आहे. इथून एक थोडासा नजारा बघू शकता खालच्या साईडला. पाण्याचा प्रेशर असाच हा खालच्या दिशेने जात आहे, खाली बघू शकता तुम्ही तसं.
हाय मित्रांनो, आता हे बघा आपण आलेलो आहे तिथं बाजारपेठ आहे, शिवकालीन बाजारपेठ तुम्हाला दिसत असेल. हे बघा थोडं फॉग असल्यामुळं आपल्याला स्पष्टपणे इथं दिसणार नाही, पण आपली गँग पाहू शकता पूर्णपणे उत्साहित आहेत. तर इकडे ऋषीभाई, सनी, अतुल, इकडे आपल्या भैयाचं नाव संकेत आणि आमचे ते 2 पाठीमागे राहिलेले बंधू. थोडं मित्रांनो बऱ्यापैकी थोडस धुकं इथं आता नाहीसं झालेलं आहे. बघू शकता पुढं धुकं दिसतंय. तर धुक्या असल्यामुळे प्रॉपरली शूट नाही करू शकत आहे आपण पण, कारण धुक्यामुळे काय होतंय प्रॉपरली तो एरिया किंवा जागा म्हणा आपल्याला व्यवस्थित दिसली जात नाहीये. तर आता आपण चाललोय तो महाराजांच्या समाधीकडे चाललेला रस्ता आहे हा. क्रेझी बॉयज. धुकं कमी झाल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जरा व्यवस्थित कॅप्चर करता येतं ते. पुढे जाऊन सुद्धा धुकं असल्यामुळे आहे ना आपल्याला प्रॉपरली शूट नाही करता आलं तर आपण बंद करणार आहे. आहे दुर्गेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. रायगडाच्या हृदयात वसलेलं शिवरायांचं आराध्यस्थान. दुर्गेश्वर मंदिरासमोर आपल्याला नंदीचं दर्शन होतं. तर जसं आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तसं आपल्याला मारुतीराया दिसतो. तर मारुतीरायाचं दर्शन करून आपण सरळ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर शिवपिंड दिसते. तर शिवपिंडीसमोर नतमस्तक होताना जाणवतं की शिवाजी महाराज फक्त तलवारीने नाही तर श्रद्धेने सुद्धा स्वराज्य घडवत होते. मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला एक पायरी बघायला भेटते. पायरीवरती असं लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. तर ज्यांनी 14 वर्ष हे रायगड घडवण्यासाठी योगदान दिले आणि या 14 वर्षाच्या बदल्यात त्यांनी फक्त मागितले की एक पायरी. आणि मंदिराच्या मागे जे ठिकाण केवळ स्मरण नाही तर एक जिवंत इतिहास आहे. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जिथे महाराष्ट्राच्या अस्मितेचे श्वास आजही जिवंत आहे. येथे उभं राहून काळाचा थरकाप जाणवतो, कारण या भूमीवर उभं राहिलेले एक स्वराज्य स्वप्न ज्याला महाराजांनी सत्यात उतरवलं. असा हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव.